एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 4. विषय आहे परिसर अभ्यास. धडा 26वा. 3रीतून 4थीत जाताना. सांगा भाऊ, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे? काळाची समज या पाठात तुम्ही 20 वर्षानंतर कसे दिसाल याचे एक चित्र काढले होते. ते काल्पनिक होते, कारण तेव्हा तुम्ही खरेच कसे दिसाल हे तर कुणालाच ठाऊक नाही. पण मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे, तुम्हाला काय करून दाखवायचे आहे हे मात्र तुम्ही स्वतः ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढेच नाही. आपण शाळेत तर शिकतोच, पण आपण घरच्या वडील माणसांकडूनही शिकतो. तसेच आपल्याला परिसराकडूनही शिकता येते. म्हणून तर आपण परिसराचा अभ्यास करतो. परिसराची काळजी. आपला परिसर आपल्या एकट्याचा नाही, तो इतरांचाही आहे. परिसराकडून सर्वांच्या गरजा भागवल्या जातात, म्हणून परिसराची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आधी आपण स्वतःची, आपल्या घराची आणि शाळेची काळजी घेतली पाहिजे. मग परिसर आपोआप सुंदर बनेल. परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्यांचा आपण जपून वापर केला पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी यांची आपण कधीच नासाडी करू नये. जरा डोके चालवा. सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर काय होणार आहे बरं? काय होईल? बागेतील फुलांनी नटलेली जी झाडं आहेत ते चांगले दिसणार नाहीत. त्यांची शोभा जाईल बागेची. आणि तसेच बागेतील फुलं जर तोडली तर माळीसुद्धा आपल्याला रागवेल. आपण घरातला केरकचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल? रस्त्यावर घाणीचं साम्राज्य माजेल. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल. सगळीकडे घाण वास पसरेल, दुर्गंधी पसरेल. तसेच त्यावर मच्छर व इतर किडेसुद्धा बसतील. त्यामुळे रोगराई पसरेल. ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर आपण आपले नाव का कोरू नये बरं? कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या देशाची शोभा वाढवतात आणि ती ऐतिहासिक मालमत्ता आहे, ती खराब होईल. म्हणून त्याची जपणूक करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आपण इकडे तिकडे का फेकू नयेत? कारण प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचे विघटन होत नाही, ते नष्ट होत नाही, ते मातीत मिसळत नाही. त्यामुळे मातीचे प्रदूषण होते. तसेच गाई ढोरे यांनी प्लास्टिक खाणे हे हानिकारक ठरते. म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या इकडे तिकडे फेकू नयेत. सांगा पाहू, तुमच्या परिसरात तुम्हाला काय आवडते आणि का बरं? आमचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. आमच्या परिसरात दररोज सकाळी कचऱ्याची गाडी येते. त्यात ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा केला जातो. कोणी चुकूनही कचरा रस्त्यावर टाकला तर त्याला गार्ड काका येऊन उचलतात व फेकणाऱ्यांना दंड बसतो. आपल्या परिसरात विविध प्रकारची झाडे आहेत. खेळायला मैदान आहे. आमच्या परिसरातील या सर्व गोष्टी आम्हाला आवडतात. आता आपले घर पक्षी घरटी बांधतात. हे तुम्ही पाहिले आहे का? पाहिलं आहे का? सांगा बरं, पक्षी घरटे बांधतात ते? हां, त्यांच्या पिलांसाठी त्यांना कितीतरी श्रम करावे लागतात. तुमच्या घरातील लोक तुमच्यासाठी श्रम करतात. कोण करतात रे श्रम तुमच्यासाठी? आई बाबा, आहे की नाही? तुम्ही पण त्यांच्यासाठी प्रेमाने वागले पाहिजे. तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे. आई बाबा, घरातील इतर माणसे यांचे काम हलके करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. फक्त घरच्याच नाही तर सगळ्याच स्त्रियांचा आदर आपण केला पाहिजे. जरा डोके चालवा. तुम्ही चांगले वागावे असे आई बाबा काय सांगतात? चांगल्या सवयी
या आपल्यामध्ये लहानपणापासून लागत असतात आणि त्या चांगल्या सवयी मोठेपणी कामी पडतात. म्हणून आई बाबा आपल्याला चांगले वागायला सांगतात. आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता का? तुम्हाला काही घेणं देणं आहे का? आई बाबा जेवले नाही जेवले, उपाशी राहिले, असं कधी तुम्ही पाहता का? आई जेवली का, बाबा जेवले का, पाहता तुम्ही? बरं. आई बाबा नीट जेवले की नाही याकडे आमचे कधीच लक्ष नसते, परंतु आई बाबा आमच्या जेवणाकडे मात्र व्यवस्थित लक्ष ठेवतात. तुम्ही घरातील मोठ्या माणसांची मदत कशी करू शकाल बरं? आईला स्वयंपाकात घरामध्ये भाजी धुवून देणे, आजीला बागेतील फुलं आणून देणे, घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देणे, आपल्या वस्तू जागच्या जागी नीट ठेवणे, स्वतःचे काम स्वतः करणे, अशा प्रकारे आम्ही मोठ्यांची मदत करू शकतो. बरोबर की नाही? हां. आता परिसरातील घटक. वनस्पती आणि प्राणी हे सर्व परिसराचे घटक आहेत. आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत. परिसरातील सगळ्यांचे जीवन आनंदी तसेच सुरळीत चालले पाहिजे. सगळ्यांना सुरळीत वाटले पाहिजे. आपण काय करतो, कसे वागतो याचा परिसरावर परिणाम होतो. करून पहा. तुमच्या बोटांना शाई लावून त्याचे कागदावर ठसे घ्या. तुमच्या आणि इतर मुलांचे ठसे वेगळे दिसले का? पाहिलं का तुम्ही? वेगळे असतात का ठसे? असतात की नाही? हां, असतातच. कारण प्रत्येकाचे बोटं आणि बोटांवरचे ठसे हे वेगवेगळे असतात. एकाच झाडाची 2 पाने पहा, त्यात काय फरक दिसतो? पानं कशी असतात? एकाच झाडाची 2 पानं जर आपण घेतली तर ती एकदम सेम असतात का? सारखीच असतात का? नाही, त्याच्यात थोडाफार फरक दिसून येतो. काही लहान असतात, काही मोठी असतात, काही हिरवेगार असतात, काही पोपटी असतात, काही पिवळट पडलेले असतात. हो की नाही? अशा प्रकारे आपल्याला फरक दिसतो. एकमेकांशी वागणे. एकाच झाडाची सगळीच पाने सारखी नसतात. काही लहान तर काही मोठी असतात. काहींचा रंग किंचित निराळा असतो. सगळी फुले एकसारखी नसतात. माणसांचेही तसेच आहे. आपला चेहरा निराळा असतो. आपल्या बोटांचे ठसे तर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे ठसे तसे असू शकत नाही. प्रत्येक माणसात काही ना काही विशेष असते. आपण दुसऱ्या कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखू नये. तुम्ही पाहिले असेल की काही झाडे उंच आणि मजबूत असतात, तर काही वेली लहान आणि नाजूक असतात. मोठी झाडं त्यांना आधार देतात. आपणही एकमेकांना असाच आधार दिला पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला? भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपल्या देशात स्वातंत्र्य आहे याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला विचार करायचे स्वातंत्र्य आहे. मोठेपणी आपण काय शिकायचे हे आपण ठरवू शकतो. आपला व्यवसाय आपण निवडू शकतो. आपल्या देशात सर्व नागरिकांना समान हक्क आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपण वाटेल तसे वागावे असे नाही. निसर्गाकडे पहा. निसर्गात सगळे नियमानुसार घडते. मुंग्या व्यवस्थित रांगेत चालताना दिसतात. मधमाशा सारख्या काम करत असतात. आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे. त्यासाठी आपल्यात प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, शिस्त असली पाहिजे. लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयीचे मोठेपणी कामी येत असतात. जरा डोके चालवा. गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहून काम करण्याचे कोणते फायदे असतात? डोकं चालवायचं आहे आणि उत्तर शोधायचं आहे. परिसराचा अभ्यास करून आपल्याला खूप शिकायला मिळते. इयत्ता 4थीत तुम्ही आणखीन काही गोष्टी शिकणार आहात.